पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। हे सात्विक मती जया, निर्वाहती होय धनंजया। बागुल नोहे तया कैवल्य ते। ज्याच्या ठिकाणी पूर्ण सत्वगुण भरलेला आहे त्याची बुद्धी केवळ सत्वगुणाचीच आहे, असा जो कोणी आहे त्याचं नित्यवर्तन, त्याचं बोलणं, त्याचं वागणं, त्याचे विचार हे सगळे सत्वगुणानंच भरलेले आहेत। त्याच्या ठिकाणी सतत सत्वगुण ओसंडून वाहतो। अर्थात सात्विक मनुष्य देवाबद्दलच्या ज्या काही भावना आहेत त्या अत्यंत काय आहे दक्षतेनं पाळत असतो आणि देवापासून, देवाच्या नामापासून, देवाच्या ध्यानापासून आपलं हित होतं। हित होतं म्हणजे काय तर आपलं कल्याण होतं हे त्याला निश्चित माहीत असल्यामुळे कल्याण म्हणजे काहीतरी एखादा आपल्या पुढं उभा केलेला बागुलबो आहे असं नाही, म्हणजे हे खोटं आहे असं, त्या मोक्ष खोटा आहे असं तो कधी मानत नाही। कारण का तर सत्वगुणानं शास्त्र आणि शास्त्रीय गोष्टी त्याला काय आहे उपजत आहेत, म्हणून काय असेल तर त्या ठिकाणी ह्या गोष्टी सहजच आहेत। तो न पढो का ब्रह्मसूत्र, न लोढो सर्व शास्त्र, सिद्धांत न होत स्वतंत्र तयाचा हाती। आता काय असतं की जे आपल्याला साध्य निश्चित आहे आणि त्या साध्याशिवाय दुसरं काही नाही असा ज्याच्या ठिकाणी निश्चय त्याला सगळ्या शास्त्राचा अभ्यास झालाच पाहिजे। कारण शास्त्र तरी तुम्हाला काय सांगणार आहे की हे सगळं बाकीचं जे आहे ते दृश्य मिथ्या आहे आणि एक परमात्मा सत्य आहे, म्हणजेच ब्रह्मसत्य जगन मिथ्या, ह्या दोनच गोष्टी सगळीकडं शास्त्रानं पुढं आणून प्रत्येक ह्याच्यामध्ये तपशीलवार सांगितलेल्या आहेत। त्याच्यामध्ये कोण आहे तर जे उपनिषद आहेत ते, मग उपनिषदाचं सार जर काही असेल तर हेच आहे की परमात्म्याच्या ठिकाणी तुम्ही आपलं एकरूप व्हा, म्हणजे सत्य हेच आहे। आणि जे दिसतं, जे जे काही समोर आहे, जे दृश्य आहे ते सगळं मिथ्या आहे हे शास्त्राने सांगितलं। ह्याला काय आहे आता अंतःकरणातच उभा राहिलेला आहे। न लोढो सर्व शास्त्र। आता या उपनिषदाशिवाय जी काही शास्त्र आहेत, अनेक प्रकारची शास्त्र आहेत की त्या त्या शास्त्रानं आपल्या आपल्या मतानुसार परमात्मा सांगण्याचा प्रयत्न केला आहे। मग दर्शनं असतील, वार्तिका असतील, अजून जे काय असेल ते असेल, त्यांनी सगळीकडं कसा परमात्मा आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला आणि परमात्म्याला कशाचं आवरण आहे हेही त्या शास्त्रकाराने सांगितलं आहे। आता ते जे काही शास्त्र आहे ते शास्त्र यांच्या ठिकाणी आहेच, म्हणून सिद्धांत न होत स्वतंत्र तयाच्या हाती। आता जे काही शास्त्रानं दिलेले सिद्धांत आहेत ते त्रिकालाबाधित आहेत, ते कधीच काय होत नाहीत, कधी त्याच्या ठिकाणी बदल होत नाही। असे जे सिद्धांत आहेत हेही त्याच्याजवळ आहे, म्हणजेच जे श्रीगुरूच्या सान्निध्यात असतात, त्यांची सेवा करत असतात, त्यांना हे सहज मिळत असतं। त्यांना त्याच्या सगळ्या गोष्टी प्राप्त करून घेण्याकरता कधी उपनिषदाचा अभ्यास, कधी शास्त्राचा अभ्यास, काही नाही। श्रीगुरूच्या मुखातून जे बाहेर पडतं ते सिद्धांतवहच वाक्य असतात। परिश्रुती स्मृतीचे अर्थ जे आपण होऊनी मूर्त,
अनुष्ठाने जगा देत वडील जे जे. आता काय असतं की ज्या श्रुती, त्या श्रुती आणि स्मृती यांनी मुख्यतः काय मांडले, त्यांच्या ठिकाणी जे अर्थ आहेत ते कोणते, तर कर्म आणि कर्माबद्दलचा आपल्या ठिकाणी असलेला जो काही कर्तृत्व भाव आहे, भोक्तृत्व भाव आहे, तो निघून जाऊन निष्काम कर्म व्हावं. हे श्रुतीस्मृतीने आपल्याला शिकवले की कसं असतं निष्काम कर्म. एक अजून काय शिकवतात ते, तर भक्ती कशी आहे. परमात्म्याशी भक्ती करण्याकरता अंतःकरण प्रेमरूपानं जागृत होऊन भक्तीनं परमात्माच माझं सर्व काही आहे अशी जी अंतःकरणातली अत्यंत काय आहे की प्रेमस्वरूप वाहिनी, प्रेमस्वरूप ती अंतःकरण वृत्ती हे भक्तीचं रूप आहे. आणि त्यामुळं त्याच श्रुतीस्मृतीमध्ये भक्तीचंही वर्णन आलं, ज्ञानाचंही वर्णन आलं. कारण ज्ञानामध्ये जर काही असेल तर एक ज्ञेय म्हणजे परमात्मा एवढंच सांगायचं आहे ज्ञानाला. आणि ते ज्ञान एकदा परमात्म्याची ओळख करून देण्याकरता असलेला एक भाग म्हणजे परोक्ष ज्ञान. आणि आता परोक्ष ज्ञानानं परमात्मा परिपूर्ण जाणून आला की मग तो प्राप्त करून घेण्याकरता जे असतं ते अपरोक्ष ज्ञान. हे सगळं कुठं आहे, श्रुतीस्मृतीमध्ये. त्याचे तर अर्थ यांच्याजवळ आहेत. दुसरी गोष्ट काय आहे, अनुष्ठाने जगा देत. मग हे सगळं जे शास्त्र आहे त्या शास्त्राच्या जेवढ्या काही गोष्टी श्रवणात येतील त्याचं अनुष्ठान करायचं. म्हणजे कुठलीही गोष्ट सहजासहजी प्राप्त होते असं नाही. तुम्हाला सामान्यतेचा अभ्यास असू द्या, जो साधा अभ्यास आहे तोसुद्धा तुम्हाला काय कष्टानं त्याचं अनुष्ठानच करावं लागतं. त्याला अभ्यासाचा सरावच करावा लागतो, त्याला अनुष्ठान म्हणायचं. असं ज्यांनी काय आहे केले आणि ते काय करतात, बाकीच्या सगळे जे आहे त्यांना ते देत असतात त्यांच्या वागण्याप्रमाणे. आणि वाडवडिलांनी तो जो शिरस्ता घालून दिलेला आहे त्याप्रमाणे यांचं चाललेलं असतं. तयाची आचरती पाऊले पावोनी सात्विकी श्रद्धा चाले, तो तेची फळ ठेविले ऐसेल आहे. आता हे जे काही सात्विक आहेत त्यांच्याकडं पाहणारे बरेच, त्यांच्याही ठिकाणी सत्वगुणाचा भाग आहेच आहे. पण त्यांना हे सगळं कुठं बघत बसायचं, म्हणून हे कसं आचरण करतात पाहायचं. त्यांच्या आचरणाप्रमाणे आचरण केलं की तुम्ही आम्ही सामान्यता असलेला सात्विक गुण चांगल्या सात्विक गुणात वाढतो आणि श्रद्धेतही बदल होतो. हे सामान्यच आहे. आणि त्यामुळं त्यांनी काय केलेलं आहे की हे सगळं आता आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून मोक्षफळाचीच इच्छा केली. अर्थात मागच्या ओवीत जसं सांगितलं की अनुष्ठाने जगा देत, आपण अनुभवायचं. जसं तुकोबारायला म्हणतात का नाही की अनुभवे आले अंगा ते या जगा देत असे, तसं यांचं आहे. आणि काही वेळेला शास्त्र असं एक मांडणी मांडतं की जे जे कोणी आहेत की ज्यांना ज्ञान सांगण्याचा अधिकार आलेला आहे ते कसे असावे लागते, तर श्रोत्रिय असावे लागते, ब्रह्मनिष्ठ असावी लागते आणि कृपाळू असावी लागतात. आता ह्यांचं तर काहीच नाही. त्यांनी सांगितलं, त्यांनी काय आहे ब्रह्मसूत्र पाहिलं नाही, शास्त्र पाहिलं नाही, सिद्धांत त्यांच्या ठिकाणी काही सगळेच पाठ आहे असं मग कुठनं देतात हे जगाला. याचं कारण आहे की ह्यांचं पूर्वसंस्कारानंच हे आलेलं आहे. जेवढे जेवढे काही जे आत्ता जे अत्यंत श्रेष्ठ असे साधू आहेत, संत महात्मे आहेत, ते सगळे बालपणातच एवढे जे काही अत्यंत अप्रांत मती दिसून आले ते कसं काय इतकं, तर पूर्वजन्मीचंच. हे सगळे कसे आहेत, योगीच आहेत पूर्वीचे आणि आता राहिलेला योग पुरा करायला आलेले आहेत. तसं ह्यांचं झालं आहे. आणि म्हणूनच ह्यांच्या ठिकाणची सात्विक श्रद्धा कायमची राहते. त्या श्रद्धेला जसं मागच्या श्लोकात आपण पाहिलं की सात्विक कुठल्याही प्रकारच्या श्रद्धेला रजगुण आणि तमगुण त्रास देतोच, पण तसं इथं काही नाही. पै एक दीपू लावी सायासे आणिक तेत लावू बैसे, तरी तो काय प्रकाशे वंचिजे गा. आता वर जसं सांगितलं की त्यांच्याकडून सात्विक श्रद्धा शिकून सगळेच तसं आचरण करतात. यांच्याकडं पाहून त्याला उदाहरण दिलं.
एक दिवा आहे आणि मग तो लावलेला दिवा आहे, त्याला दुसऱ्या एकाने आणला लावून न्याला, आपल्या दुसरा अजून आला त्याला दिव्याला दिवा लावून न्याला, असे एक लावलेल्या दिव्याला कितीतरी दिवे सगळ्यांनी लावून नेले. ह्याचा प्रकाश संपला का? आता म्हणजे इतके दिवे झाल्यावर ह्यातला प्रकाश आता केवढा तरी खर्च झाला असेल. तसं होत नाही. तरी तो काय प्रकाश वंचित जेगा, तो काय कमी होईल का त्याचा प्रकाश, अथवा त्याचा प्रकाश खर्ची पडेल का? नाही. म्हणून ह्याने दिलेलं ज्ञान, ह्यांची सात्विक श्रद्धा दुसऱ्याला दिली तर त्यांच्याजवळ कमी पडते असं नाही, त्यांच्याजवळ ती भरपूर असते. का एके मोल अपार वेचोनी केले धवळार, तो सुरवाडू वस्ती कर न भोगी काही. दुसरं एक उदाहरण दिलं की एक जण ग्रस्त आहे, काय जवळ असेल ते सगळं आपलं धन, त्या धनाला खर्च करून त्यांनी चांगल्या प्रकारचं घर बांधलं. मग आता तिथं जाणार येणार एखादा पांथस्थ वाटसरू थोड्या वेळ आपला बसला येऊन, किंवा दुपारची वेळ आहे जेवायला मिळेल इथे येऊन बसला. मग त्या घरात, बांधलेल्या घरात जसं मालकाला सुख लागतं घरात बसून सावली वगैरे, तसं ह्याला सुद्धा लागेल ना. हा जरी क्षणभरच बसला असला तरी त्या घरातली जी काही सावली आहे, घरातलं जे थंडपणा आहे हे त्याला सुद्धा मिळेल. हे असो जो तळे करी ते तयाचीच तृषा हरी, की सुवारासीच अन्न घरी येरा नव्हे. आता दोन उदाहरणं अजून आली की ज्यानं तळं बांधलं, काही स्वखर्चानं तळं बांधलं, मग त्याच्याच एकट्याची तहान भागल का? हे जे काही दुसरे कोणी जाणार येणार अजून बाकीचे सगळ्याला पाणी प्यायला मिळेल. आता आणखी सांगितलं, एखादा स्वयंपाकी आणि उत्कृष्ट प्रकारचा स्वयंपाक त्याने बनवला, तो काही एकटाच खाणार आहे का? ज्याच्यासाठी स्वयंपाक बनवला त्या पंक्तीतले सगळे जेवतील, किंवा त्यांच्या घरातच तो स्वयंपाक करत असला तर घरातली माणसं जेवतील. म्हणजे एकाने केला म्हणजे दुसऱ्याला खायला मिळणार नाही असं नाही, सगळ्याला ते मिळेल. बहुत काय बोलो पैगा, एका गौतमासीच गंगा, एरा समजता काय जगा ओहाळ झाली. मग आता ते असं सांगतात की जे काही गौतमानं तपश्चर्या करून गंगा आणली, ब्रह्मगिरीवर झाली, उगम पावली, आता ती वाहू लागली पुढं. मग ती गंगा फक्त काय आहे की गौतमालाच आहे का पवित्र, गौतमासाठीच आहे का? आणि दुसऱ्याला काय साधा ओढा आहे? त्यांना सुद्धा ती गंगाच आहे, त्यांनाही ती पवित्रच आहे. म्हणोनी आपुलिया परी, शास्त्र अनुष्ठिती कुसरी, जाणे तया ते श्रद्धा जो वरी, तो मूर्खू ही तरे. तेव्हा ज्या ठिकाणी अशी सात्विक श्रद्धा आहे, शिवाय शास्त्रानुसार अनुष्ठान चाललेलं आहे, काय जे असेल ते अगदी काय आहे इकडं तिकडं होऊ द्यायचं नाही, कधी नियमात भंग होऊ द्यायचं नाही, यम नियम सगळे पाळायचे. असं जर तो श्रद्धेनं करत असला तर एखादा अगदी मूर्ख किंवा न समजणार जरी त्याच्या संगतीला बसला तर तो सुद्धा तरुण जाईल. कारण ज्ञानियाच्या संगतीला बसल्यामुळं त्याच्या ठिकाणी सुद्धा तो काही जे काही ऐकत असेल ते ज्ञान त्याला प्राप्त होईलच. अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः, दंभांकार संयुक्ता कामरागबलान्विता. आपण आता हा 5वा श्लोक पाहतोय. अगोदरचे जे झाला तो 4थ्या श्लोकातल्या 83 ओवीपासून आपण सुरुवात केली. आता 5व्या श्लोकामध्ये सांगतात की जे जे काही असेल ते शास्त्राला मान्य नसणारं असं भयंकर तप करायचं, आणि त्या तपापासून जो काही तपश्चर्येचं फळ म्हणून काय आला असला त्याला, तर त्याचा दंभ वाढतो, अहंकार वाढतो, त्याच्या ठिकाणी काय आहे परत कामना निर्माण होतात, हे ते पाहिजे सतत सतत वाटतं, क्रोध जागा होतो,
मग काय जे असेल ते मी तपश्चर्या केली, मला हे दिलंच पाहिजे अशा कामना, त्याच्यानंतर क्रोधही जागे होतात आणि ह्या सगळ्या बळावर सगळ्या लोकांना तो त्रासच देत असतो. ना शास्त्राचे निकीर नावे, खाकरोही नेणती जीवे, परी शास्त्रज्ञाही शिवे टेकोने दिती. आता काय असतं, काही वेळेला काही गमतीच्या गोष्टीत, की जसं एखादा माणूस आहे आणि त्याला समोरच्याला कोणाला तरी हाक मारायचे म्हणा, काही काम आहे त्याच्याकडं म्हणा, पण त्याला बाकीचे माणसं दिसल्यावर त्याला नावाने हाक मारायला जरा नको वाटलं. मग आता कसं करायचं, त्याला तर आपल्याकडं लक्ष आलं पाहिजे. मग खाकरायचं, तो खाकरला तर मग त्याचं लक्ष कोण आहे म्हणेल आणि मग त्याला काय असेल ते खून करता येईल. उदाहरण दिलं आहे माऊलीने, हे शास्त्राच्या नावाने कधी खाकरच सुद्धा नाही, इतकं त्याला शास्त्र विरुद्ध आहे. आणि शिवाय कोण शास्त्र जाणणारे जे असतात ना, त्यांना शिवाच्या आत सुद्धा येऊ देत नाही, आपल्या गावाच्या हद्दीच्या आत सुद्धा येऊ द्यायचं नाही. तिकडं काय आहे की तिकडं थांबा, येऊ नका आमच्याकडं. वडिलांची या क्रिया देखोनी वाती वाकुलिया, पंडिता डाकुलिया वाजविती. आणि वडीलधारी माणसं ह्याच्या घरात असो, गावात तिकडं कुणी असो, की त्यांच्या ठिकाणी सात्विक भाव आहे, ते सात्विकपणानं इकडं वागतात. त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं हे सगळं शास्त्राला धरून आहे. पण हे त्यांना वाकडं लावतात. ते जे बोलतात त्याचं विडंबन करायचं, वेडवाकडे शब्दांनी त्याचा उच्चार करायचा आणि मग त्यांनाच काही ना काहीतरी नावं ठेवायची. आणि जे पंडित आहेत त्या पंडिताकडं पाहिलं म्हणजे मग त्यांना काय आहे की त्यांच्या पुढं नाक खाजवायचं. अजून काय आहे की त्यांचं काय आहे की अपमान कसा होईल अशा तऱ्हेचे हात थापटायचे, दंड थापटायचे, कुठं काही दाखवायचं त्यांना की तुम्ही जे काही आहेत शहाणे ते तुम्ही शहाणेच नाहीत, तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त कळतं असं दाखवायचं. आपुले निची आटोपे, धनित्वाचे नि दर्पे, साचची पाखांडाची तपे आदरती. आता जर काही घरचं बरं असेल, काही थोडंफार धन त्याच्या ठिकाणी असेल तर त्या धनाचा दर्प म्हणजे घमेंड, आणि शिवाय काय आहे की नास्तिकपणा, काहीही शास्त्र काही मानायचं नाही असा असलेला पाखंडी. पण इतकं सगळं करून त्या घमेंडीत स्वतःला काय समजतं तसलं तप करायचं. ते शास्त्राचं नाही, कोणी त्याला शिकवलं नाही, ह्याला वाटतं त्यात प्रकारची तपश्चर्या करायची. आपुलिया पुढिलांचिया, अंगी घालोनी कातिया, रक्तमासा प्रणितया भरभरो. आता त्याच्याशिवाय अजून दुसरं काय, तर दुसरे कुठले तरी अशी अभिचारिकी यज्ञ करायचे आणि त्या यज्ञामध्ये मग त्यांच्या यज्ञाची जी काही रीत असते, काही ठिकाणी असतं की एखादं काय आहे जिवंत प्राणी उभा असतो, रेडा किंवा अजून काही, आणि त्याच्या अंगात सुया टोचायच्या जोरजोराने, त्याचं रक्त वाहत असलं, तो मोठमोठ्याने इकडं तिकडं हलवून ओरडत असला तरी ह्यांचं ते पूजाच आहे. आणि त्या सगळ्या रक्तातून काय करायचं, जे काही त्यांचं यज्ञ त्याचे प्रणितापात्र म्हणजे जे काही असेल भांडं असतं ते, त्या भांड्यात ते रक्त साठवायचं, त्यात भरून घ्यायचं. रिचविती जळत कुंडी, लाविती चेंड्यांच्या तोंडी, नवसिया देती उंडी बाळकांची. आता ते सगळं रक्त जे जमा केलं होतं त्याचा होम करायचा, म्हणजे अग्नीत ते रक्त घालायचं आणि जो कोणी त्या ठिकाणी पिशाच्च असेल त्याच्या तोंडाला ते रक्त लावायचं, किंवा एखादं काय त्यांच्या पूजेतलं काय असेल त्याच्या तोंडाला ते रक्त लावायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यात अत्यंत अघोरी प्रकार कोणता, तर नवस करायचा. आणि त्या नवसात काय बोलायचं की तू आम्हाला प्रसन्न हो, तुला एक बाळक मी बळी देईन
आणि ते कुठलं तरी बाळक आणायचं आणि त्याचा बळी द्यायचा. हे सगळे काय आहे, क्रूर कर्म ह्यांची चाललेली असतात. आग्रहाच्या उजरिया शूद्र देवता वरिया अन्न त्यागे सातरिया ठाकती एक. आता दुसरी गोष्ट अशी की जे काही असेल त्यांच्या मनात आलं ते आग्रहपूर्वक करतच राहायचं. त्याच्याकरता शूद्र देवता मग कुठं आहे, शिववर, कुठंतरी ह्या गावाच्या बाहेर एक मानलेल्या देवता, रानात असलेला म्हसोबा, हे असले सगळे देवता त्याचे. आणि त्या देवतेसाठी त्यांना नवस करायची, त्यांची पूजा, त्यांचं व्रत. म्हणून ह्याने 7-7 दिवस उपास करायचा, काही खायचं नाही. काय, तो म्हसोबा प्रसन्न व्हावा, हे कुठं ती मर्याई प्रसन्न व्हावी, कुठं काय आणखीन, हे सगळं असले शूद्र देवता आणि त्यांच्याकडून वर मिळावा म्हणून काय करायचं, कर इतका उपवास करायचा. आगा आत्मपरपीडा बीज तमक्षेत्री सुहाडा पेरती मग फुडा तेची पिके. आता त्याला उदाहरण दिलं की स्वतःलाही त्रास आणि इतराला कितीतरी त्रास, दुसऱ्याच्या आत्म्याला पीडा दिली. असं करून त्यांनी जे काय अनेक प्रकारची यज्ञ केली आणि त्याचं फळ म्हणून त्याला काय असेल तर त्याचं सगळं बियाणं त्याच्याजवळ जमा झालं, ते बीजच एक प्रकारचं. आणि ते जर ह्या तमगुणाच्या श्रद्धेच्या क्षेत्रात म्हणजे शेतात जर पिकलं तर पीक कोणतं दुसरं येईल. ते बीज जर अत्यंत पापाचं आहे तर त्याला फळसुद्धा पापाचंच येणार आहे. पेरीती मग फुडा तेची पिके. म्हणजेच का, आता कधी पाहतो आपण की कोणी मनुष्य आईवडिलाची कधी सेवा केली नाही, त्यांना कधी गोड बोलला नाही, त्यांच्या काही गरजा बघितल्या नाहीत, सारखं त्यांना काय आहे घालून पाडून बोला नाही तर बाहेर काढायचं घराच्या, काही नाही. ह्याची पोरं ह्याला तेच करतात. म्हणजे जो तेक वागत असतो त्याच्या नशिबात तरी पुढं काय दुसरे का, त्याच अवस्थेत त्याला जावं लागतं. बाहू नाही आपुलिया आणि नावे तेही धनंजया न धरी होय तया समुद्री जैसे. आता जसा मनुष्य एखादा किती हाटवादी सांगतात माऊली, हात नाहीत त्याला, आणि पाणी मोठं मध्ये, ती नावाडी म्हणला बसा तिकडं जायचं आहे, अजिबात नाही, तुझ्या नावात बसणार नाही म्हणणार. पाण्यातनं पलीकडं जायला हात तर नाहीत पाणी वारायला, पण त्याच्यातनं चालला. आता त्याच्या दृष्टीनं साधं पाणीसुद्धा समुद्रासारखंच झालं की, कारण समुद्र अफाट पाण्याचा आहे आणि ह्याचे हात नाही तर पुढं हा जाणार कसा. म्हणजे साधी नदीसुद्धा त्याला समुद्रासारखीच होईल. का वैद्या ते करी सळा रसू सांडी पाय खोळा तो रोगिया जेवी विव्हळा सवता होय. आता झालं आजारी तर आहे आणि म्हणलं कोणी की आता तुला फार बरं नाही, जा डॉक्टरकडं. त्याचं माझं वाकडं आहे म्हणला, मी जाणार नाही त्याच्याकडं जायचं नाही. बरं तो नाही गेला, दुसरे गेले, त्यांनी डॉक्टरला सांगितलं ह्या माणसाला असं झालं आहे, तो तुमच्याकडे येत नाही. डॉक्टरनी काय आहे पातळ औषधं काय दिली, काय गोळ्या दिल्या आणि हे घेऊन आले. हे घे बाबा, हे तू नाही जात तर तू घे. ह्याने लात मारून त्या उधळून दिल्या, मला काही खायचं नाही म्हणून. मग त्याचा रोग कसा हटायचा. मग नाही का तो त्या कुठल्या जो काही आजार झाला आहे त्यात विव्हळत राहील, सारखं त्याला त्याचे पीडाच होईल. नाना पडिकराचे निसळे काढी आपुलेची डोळे ते वानवसा आंधळे जैसे ठाके. आता कसं आहे, काही आजार असतात डोळ्याचे, डोळे येणं तर हे बहुतेक असतं, पण अजून दुसरं काही झालं तर त्याचं काही कुठंतरी डोळ्यात समजा खडा गेला, दुसरं काही एखादं काय आहे पाला झाडपाला अमुक तमुक ह्याचा फटकारा लागला तर डोळे दुखायला लागतात. आणि मग दुखायला लागलं, ह्याला राग आला, माझे डोळे दुखतेत, इतके दुखतेत, डोळाच काढून टाकला. मग एक काढला, दुसरा काढला, असं झालं तर तो झाला की आंधळा. आणि मग
त्याला एकदम आतल्या घरात पडून राहण्याशिवाय दुसरं काय आलं का? आता कुठं जाता येईल आणि काय? आणि आधी जेवढं तेवढं दुखत होतं, डोळा काढल्यावर तर अधिक दुखायला लागलं. त्यामुळे एका जागेला पडून राहावं लागेल. तैसे तया आसुरा होये, जे निंदोनी शास्त्राची सोये, सैंग धावताती मोहे आडवी जे का. तेव्हा हे एक प्रकारचे आसुरच आहेत. यांना शास्त्र मानायचं नाही, शास्त्राप्रमाणे वागायचं नाही, पण जे त्यांना पाहिजे त्याची हाव तर मोठी. कुठलाही जो काही आसूर असतो त्याला सगळ्याच प्रकारचे विषय अधिकाधिक असावे वाटतात. जेवणात सुद्धा तो जे काही सर्वसामान्य माणसं जेवढं अन्न खाते त्याच्या दुप्पट हा खातो. जेवढी माणसं झोपताना झोपते त्याच्यापेक्षा हा कितीतरी घोरल चांगला, जोरजोराने आवाज करील आणि बसला की झोप, बसला की झोप, म्हणजे तो सतत झोपीच्या आहारी गेलेला असा जो आहे. पण जेव्हा जागा होतो तेव्हा काय, जसं कुंभकर्ण झोपून राहायचा, पण जागा झाल्यावर त्याला काही कळपच्या कळप त्याला खायला लागायची. काही खायचा, किती खायचा. म्हणजेच काय झालं, हेचं झालं उदाहरण. पण हा काय करतो तर मोह एवढा आहे की हे आणू का ते आणू, मोहरूपी अरण्यात सतत हिंडत राहतो. कामू करवी ते करीती, क्रोधू मारवी ते मारिती, किंबहुना माते पुरती दुःखाचा गुंडा. शिवाय कामना एखादी झाली जागी की ती मिळवायचीच, काय करावं लागेल ते करायचं. एखादा क्रोध जागा झाला तर ज्याच्याबद्दल राग आला आहे त्याचं काय हत्याच करायची, इतका क्रोध. आणि जेव्हा जेव्हा काही असा स्वतःला त्रास करून घ्यायचा असला तर तो आत्मक्लेश करतो. म्हणून भगवंत म्हणतात तो काय करतो तर मातेपुरती दुःखाचा गोंडा, मलाच दुःखामध्ये पुरवून टाकतो, म्हणजे स्वतःची स्वतःला दुःख करून घेतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.